वाल्मिक कराडवर आयसीयूमध्ये उपचार सुरू. त्याच्या सुरक्षेसाठी शेजारी रुग्णाला दुसरीकडे हलवलं. सुरेश धसांचा संताप. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि मोक्का लागलेल्या वाल्मिक कराडवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान वाल्मिक कराड ज्या आयसीयूमध्ये उपचार घेतोय तिथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या आयसीयूमध्ये हलवण्यात आले आणि याविषयी आमदार सुरेश धस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर असं असेल तर हे योग्य नाही. मी रुग्णालय प्रशासनाशी या संदर्भात बोलेन, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे. सुरेश धस म्हणाले, महादेव मुंडे यांचा 15 महिन्यांपूर्वी जो खून झाला आहे त्याचा तपास लागत नाही. हा तपास LCBकडे देण्यात यावा. भदाने, केंद्रे ही ठराविक पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांना पण आकाने बसवलेलं आहे. महादेव मुंडे प्रकरणी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली. मुंडेंचे खुनी पुढच्या 15 दिवसात सापडले पाहिजेत. बीड जिल्ह्यात पोलीस दल पूर्णपणे बदनाम झाले. कराडला कोर्टातून जेलमध्ये नेताना कराडचा PA कसा बसेल याची काळजी पण बल्लाळ घेत होते. महादेव मुंडेचा खून झाला तेव्हा सुशील कराड आणि श्री कराड 2 मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाने, भास्कर केंद्रे यांच्यासह 6 मोबाईल क्रमांकावर अर्ध्या तासात 150 वेळा फोन केलाय. खून झाला तेव्हा हे फोन का केले गेले याचा तपास झाला पाहिजे. मी आरोपी मानत नाही, पण 150 कॉल करण्याची गरज काय? मुंबईवरून दुबे नावाचे सायबर तज्ज्ञ आहेत, त्यांनी मतं नोंदवलेलं आहे, असंही धस यांनी म्हटलेलं आहे. मी आज SP साहेबांची भेट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा 15 महिन्यापूर्वी जो खून झालेला आहे परळीमध्ये त्याची अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही आणि याचं कारण परळी पोलीसमध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकांनीच निवडलेले लोक आहेत. त्याच्यामुळं हा तपास लागत नाही. म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास LCBकडे देण्यात यावा. बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे, मुंडेंनी, आणि त्यांच्या पत्नींनी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे. आणि सतीश फड हे त्यांचे मेहुणे आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ठराविक काही कर्मचारी, पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत आहेत. ते तुम्हाला सांगतो, भताने, संजय सचिन सानप, भास्कर केंद्रे, हे ठराविकच नावं येत आहेत. आणि हे फड एक कोणीतरी आहेत. हे सर्व कर्मचारी बघा तुम्ही, विष्णू फड, पोलीस कर्मचारी गोविंद भताने, पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे, ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे 8 दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल. आणि ह्या सगळे या कर्मचाऱ्याला रवींद्र सानप पासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी, यातले भास्कर केंद्रे 15 वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत. हे आता नवीन नियम मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत, त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती किती वर्ष, 15 वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो. कारण हे काय करतात, फक्त 3 महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेलेला दाखवतात आणि 3 महिन्याने परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही. ही अशी भयानक परिस्थिती आहे. आणि एवढे लेकरं आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच. मला वाटतं IBN 18नी त्यांची एक मुलाखत दाखवली होती. त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंडेंचा मुलगा सुद्धा दाखवलाय. आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय. मग त्या 2 लेकरं आहेत, कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची. आणि 15 महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आहे. आज SP साहेबांना भेटलो. SP साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत, त्याच्याऐवजी मी LCBला ते हँडओव्हर करतो.
LCBला हँडओव्हर करताना सुद्धा मी SP साहेबाला एक विनंती केली. LCBचे जे प्रमुख आहेत शेख का कोण यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे. त्याच्यामुळं LCBचे शेख वगळून LCBला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.